नमस्कार मित्रांनो, अमोल वळी व्लॉग्समध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण जाल्यापाणी वॉटरफॉल इथे जात आहोत। हे आहे पानसेमल तालुक्यातील डिस्ट्रिक्ट परभणीमध्ये, जवळपास शहादेवरून 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे। जो रस्ता आहे हा शहादेवरून येतो आणि इथे पुढे जाऊन 3 रस्ते लागतात। तिकडे हा जो आहे हा लेफ्ट साईडला जो आहे तो दरा फाट्याच्या रस्त्याला जातो आणि जो स्ट्रेट आहे राईट साईडला तो खेतिया MP ह्या ठिकाणी जात असतो। आज नवीन मित्र जॉईन झाले ब्लॉग्समध्ये। सोबत आज जॉयल आहे, संदेश आहे, हर्षल आहे आणि जोशन देखील आहे। आता आम्ही खेतियाच्या रस्त्याला लागलो आहे। बघू आता पुढे काय काय रस्ते काय गाव आहे ते। जवळपास आम्ही फाट्यावरून 5-6 किलोमीटर आल्यावर हे ब्राह्मणपुरी हे गाव लागलेलं आहे। रायखेड हे गाव देखील लागलेलं आहे। मित्रांनो, आता आम्ही खेतिया मध्य प्रदेश ह्या गावात पोहोचलेलो आहे। बघू शकतात पहिल्यांदाच जलिया पाणी धबधब्यावर आम्ही जात आहोत। आम्हाला काय एवढं माहिती नाही त्याच्याबद्दल, तर तुम्हीही बघा आणि आम्हीही बघतो, तुम्हाला दाखवतो पुढे। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा। तर जलिया पाणी धबधब्यावर जायची खूप एक्साइटमेंट आहे आमची। तुम्ही बघू शकता माझे मित्र किती खुश आहेत। आता बघू तिकडे जाऊन पुढे काय आहे काय नाही आहे, काय एन्जॉयमेंट होती तुम्हाला दाखवतो पुढे तसं काय आहे ते। तर बडवानी रस्त्याला लागल्यानंतर मलफा या गावात पोहोचल्यानंतर उजव्या साईडला फाटा आहे जलिया पाणी धबधब्याला जाण्यासाठी। पुढे आम्ही मलफा या गावातून राईट साईडला टर्न घेतल्यानंतर इथून पुढे 9 किलोमीटर जलिया पाणी धबधबा आहे। आल्यावर मलफा या गावातून लेफ्ट साईडला टर्न आहे जलिया पाणी धबधब्याला जाण्यासाठी। आता थोडं जवळच आहे, खूप एक्साइटमेंट वाटत आहे। काय असेल काय नाही आहे काही समजू शकत नाही आम्हाला। धबधब्याला जाऊनच आम्हाला समजेल आता काय पुढे आहे ते बघू। मित्रांनो, जर तुम्हाला शहादेवरून जलिया पाणी धबधब्यावर यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। अमोल वळवी ब्लॉग्स यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा। अमलगाव हे गाव लागलेलं आहे। ह्या गावावरून पुढे 4 किलोमीटर जलिया पाणी धबधबा आहे। आता थोडं पुढे आल्यानंतर थोडं घाट सेक्शन लागतो। बघू शकता तर पुढे डोंगर आहे। मला तरी वाटतं हे सातपुडाच्या रांगा आहे। असा सिंगल रोड आहे, असं पुढे असे उंच असे डोंगर आहेत। तर दोन्ही साईडला सागवानाचे झाड आहे, खतरनाक जबरदस्त असा व्ह्यू आहे। दोन्ही डोंगरातून रस्ता आहे, आजूबाजूला पूर्ण सागवानाचे झाड आहे। इकडे जलिया पाणी या गावाजवळ आलो असताना आम्हाला काही माहिती नव्हतं, अनएक्सपेक्टेड असा डॅम बघायला मिळाला आणि तो खूप सुंदर आहे। ह्या डोंगराळ भागामध्ये तो रचलेला असा डॅम मस्तपैकी छान वाटत आहे। इथला खूप असा जबरदस्त व्ह्यू आहे। मी खूप व्हिडिओ बनवायचे पण मला काय यूट्यूब चॅनलला काय अपलोड करायचं असं काय आयडिया नव्हती। तर मला ही आयडिया जी आहे ती साहिल मार्गेकडून आलेली आहे। तर तुम्ही नवनवीन सातपुड्यातील व्हिडिओ बघायचे असतील तर साहिल मार्गे यूट्यूब चॅनलला देखील व्हिजिट करा। त्यांना खूप एक्साइटमेंट होती आणि जवळच आलो असताना आम्हाला जलिया पाणी डॅम लागलेला आहे। तर तुम्हाला कसं वाटत आहे मित्रांनो इकडे आल्यावर? एक नंबर एकदम छान। डॅम जो होता तो अनएक्सपेक्टेड होता आमच्यासाठी। जबरदस्त असा व्ह्यू आहे सातपुड्यातील सगळ्या पर्वतरांगा। इथे डॅम तर आम्ही बघितलाच, पण आम्हाला आता माहीत झालं का तो डॅम वरूनच ते पाणी पुढे जाऊन तो झरणा तयार होतो। पण आता सध्या पाणी कमी असल्यामुळे पूर्ण सुकून गेलेलं आहे। सर्व मित्र खूपच नाराजी व्यक्त केली आहे, कारण इथे आता धबधबा बघायला भेटणार नाही आहे। आम्ही खूप उत्सुक होतो की तो धबधबा बघण्यासाठी, पण आता आम्हाला तो धबधबा बघायला भेटणार नाही। मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे? आता आम्ही खूप सॅड झालो इकडे येऊन। आम्हाला वाटलं खूप एन्जॉय होईल, पण आता काहीच एन्जॉय होणार नाही इकडे। तुम्ही आमच्या मागे बघू शकता सुकलेलं आहे पूर्ण। तुम्ही बघितलं आता मित्रांनी कसं थोडं प्रतिक्रिया अशी सॅड अशी व्यक्त केलेली आहे, कारण इकडे धबधबा हा पूर्णपणे सुकून गेलेला आहे आणि आम्हाला काही माहिती नव्हतं का धबधबा हा सुकलेला असेल किंवा काय असं। पाणी खूप लवकर आटून गेलेलं डॅमचं आणि तो धबधबा पूर्णपणे सुकून गेलेला आहे आता। तर आम्ही आता थोडं पुढे आलो, पाण्याचा आवाज येत आहे। धबधबा जरी सुकलेला आहे तरी आम्ही बघतो का पुढे काय आहे का अजून नवीन धबधबा काय वगैरे। खाली पाण्याचा आवाज येत आहे। तर मित्र परत आमचे खुश झालेले आहे का पाण्याचा आवाज येत आहे, तर आपण जाऊ त्या पाण्यामध्ये बघूया। तर मेन जो धबधबा आहे हा इथूनच चालू होतो, पण आता सध्या पाणी नसल्यामुळे हे सगळं सुकलेलं आहे। तिथे खळखळ पाण्याचा आवाज येत आहे, तुम्हाला इथून आवाज तर नाही येणार, पण पुढे जाऊन आम्ही दाखवतो। तर तो धबधबा हाच आहे।
पूर्ण पाणी सुकून गेलेलं आहे. पाणी नसल्यामुळे तुम्हाला आता हा धबधबा दाखवता येणार नाही, पण मेन जो धबधबा आहे हा इकडूनच आहे. पण पुढे नदीला पाणी आहे, तुम्ही बघू शकतात. काही मित्रमंडळी आलेली आहे तिकडे. पाण्याचा आवाज देखील खळखळ असा आवाज येत आहे. मित्रांनो, तर हाच तो धबधबा जलिया पाणी वॉटरफॉल. आणि पूर्ण हा आता सध्या सुकलेला आहे, कारण जे पावसाळ्यात पाणी येतं तेच ओव्हरफ्लो होऊन त्या डॅममधून पुढे येतं आणि इथून ते धबधबा असा तयार होतो. आम्हाला इथे कोरडा धबधबा मिळाला, त्यामुळे मित्र बोलले की आता आपण काहीतरी जेवण वगैरे बनवू म्हटले. मग आमचा अनएक्सपेक्टेड प्लॅन चेंज झालेला आहे आणि आम्ही तिकडे मागे दुकानात गेलो. पुन्हा तिकडे भाजी वगैरे घेतली आणि आता सागाच्याच पानामध्ये आमचं जेवण बनवायचं आता ठरलेलं आहे. तर बघू आता पुढे काय होतं ते. रस्ता इकडून उतरायला खाली खूप रिस्की आहे, तरी सुद्धा आम्ही आता उतरत आहे. बघू पुढे. सर्व सामान वगैरे घेतो आहे, संगती घेतलेलं आहे, चटई वगैरे. प्लॅन झालेला आहे मित्रांनो. आणि आता हे आम्ही पळसाचे पानं घेतले, आता वरती त्याच्यावर कवर करू सागाचे पानं. बघू आता पुढे. मला तोडत आहे, आम्हाला भेटलेलं आहे मित्र लाकडं शोधताना. बघू आता. काय प्लॅन तर नव्हता जेवण वगैरे बनवायचा काय, पण अचानकच ठरलं आणि तिकडे दुकानदाराकडूनच आम्ही प्लेट वगैरे नसं मागितलं आणि आता इकडे लाकडं वगैरे शोधत आहे आम्ही. आता इथे लोकेशनला आलो आहे खाली धबधब्याच्या. पुढे खाली नदी पण आहे मित्रांनो. हा तो धबधबा, पण आता सध्या पाणी नाही आहे. तुम्हाला म्हटलंच पहिलं, पण पूर्ण म्हणजे पाणी सुकून गेलेलं आहे. पण इथेच जवळच लागून नदी आहे. तरी नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. पावसाळ्यात वगैरे येऊच आम्ही पुन्हा. कोरड्या धबधब्यावर येऊन झालेली फजिती आमची. आता आम्ही जेवण बनवायची तयारी करतो. खतरनाक असा व्ह्यू राहत असेल पावसाळ्यामध्ये, जबरदस्त इथून वरतून पाणी येत असेल. पण आता सध्या पाणीच नाही. थोडं थोडं पाणी असं झिरपत आहे, जे फिल्टर टाईप असं कुवाचं टाईप पाणी असतं ते इथून पाणी पडत आहे. पूर्वी तुम्हाला जे दाखवलं होतं ते आम्ही इथे ह्याच्यावरती होते आणि आता आम्ही इथून असं खाली आलेलो. पाणी झिरपत आहे या डोंगरामधून. हे मला तरी वाटतं पिण्यायोग्य असेल, कारण हे पाणी पूर्णपणे हे जमिनीतून येत आहे, डोंगरातून. हे काय असं कुठून वाहत्या पाण्याचं स्रोत नाही, तर हा नॅचरल असा स्रोत आहे. इकडे आलो असताना हर्षल, तुला काय वाटतं कोरड्या धबधब्याला येऊन? आम्हाला कोरडा धबधबा आहे, पण तरी पण आनंद होते. आम्ही वरतून खालपर्यंत आले, तुम्ही बघू शकता किती हाईट आहे. आणि इकडं एकदम नॅचरल सोर्स भेटला आम्हाला पाण्याचा. संदेश, तुला काय वाटतं? आता थोडं पहिले सुरुवातीला थोडा सॅड झालो होतो मी, हां पण आता एक थोडं भेटलंय पाणी. मग बघू आता पुढे खाली. हां पाणी तर भेटलंय. तर जाईल, तुला काय वाटतं इकडे येऊन आता कोरड्या धबधब्याला? वाटलं तर नव्हतं की एन्जॉय होईल, पण खाली वाटलं आता एन्जॉय होऊ शकते इकडे. जोशन फिरू राहिलाय आता, तो एन्जॉय करतोय. त्याला वाटलं होतं का काहीच असं इकडे काय नसेल असं, पण आम्ही खाली आल्यानंतर त्याला देखील खुशी झालेली. आता तुम्ही ऐकाच त्याच्याकडून. आम्ही वरती होतो, आम्ही खूप नाराज झालो, कारण आम्हाला वाटलं का धबधब्याला 12ही महिने पाणी असतं, परंतु पाणी नसल्यामुळे आम्ही नाराज झालो होतो. पण आम्हाला नंतर पाण्याचा आवाज आला आणि आम्ही खाली आलो, तर आम्ही खाली येऊन खूप आनंदित झालो. वाटलं तर नव्हतं मित्रांनो इकडे येऊन पुन्हा कोरड्या धबधब्याला काय आमचं काय होईल असं, पण थोड्या वेळातच आम्ही खाली उतरलो आणि असं मस्त एन्जॉय वाटत आहे इथे. तर मित्र आता इकडे भाजी वगैरे धुत आहे, जेवण बनवायची तयारी चालू आहे आमची. जेवण बनवून मस्तपैकी खाऊ आणि इथून निघू. मग खूप छान व्ह्यू बघू शकतात, जबरदस्त व्ह्यू आहे. तर पूर्ण डोंगर, चारी बाजूला डोंगरच डोंगर शकतात. नॅचरली धबधब्याच्या खालून ह्या डोंगरातून ह्या खडकातून जबरदस्त नॅचरली पाणी येत आहे. हे एकदम पिण्यायोग्य आहे. हे पाणी एकदम नॅचरली शुद्ध पाणी आहे. तर आम्ही आताच भाजी वगैरे धुवून आणली आणि आता चूल बनवून विस्तव पेटवण्याची सुरुवात झालेली आहे आमची. आता विस्तव पेटवलेला आहे. थोड्याच वेळात आमची बनवायची तयारी चालू होणार आहे. बघा तुम्ही. आमचा विचार तर नव्हता इकडे काही येऊन बनवायचा वगैरे, पण काय आता इकडे येऊन जर कोरडा धबधबा मिळाला, त्यामुळे मित्र बोलले का असं खाली हात तर नाही जाऊ, त्यापेक्षा आपण काहीतरी करूया, म्हणून आम्ही आता इथे जेवण बनवत आहे. सर्व आमचं रेडी झालेलं आहे मिक्स वगैरे मॅरिनेट करून. आता आम्ही इथे सागाच्या पालामध्ये त्याला टाकू आणि पुन्हा ह्या चुलीमध्ये
टाकणार आहे आम्ही. आता बघू शकतात आम्ही सागाच्या पालामध्ये भाजी टाकून त्याला असं मध्ये टाकलेलं आहे. स्टेशनला इतकी भूक लागली, काही मित्रांनी इकडे जेवण दिलं आणि तो आमचं जेवण होण्याच्या अगोदरच तो खायला बसून गेलेला. आता काय सांगू तुम्हाला. तर बघू शकतात तुम्ही आम्ही सागवानाच्या पालामध्ये ह्याच विस्तव पेटवून ह्याच्यामध्येच टाकलेलं आहे. ते चिकन मॅरिनेट करून खड्डा कोंबडी टाईप बनत आहे, उघडत आहे. बघू कसं काय झालं आहे, काय नाही झालं आहे. वाव, नाईस स्मेल, एकदम जबरदस्त असा वास आणि सुंदर असं झालेलं आहे. मित्रांनो अंधार असा व्हायला लागला आहे, 5:30 वाजून गेलेले जेवण बनवता बनवता. बघू शकतात तरी पण आम्ही अजून इकडेच आहे जाल्या पाणी या धबधब्यावर. कोरडा असा धबधबा आहे तरी आम्ही एन्जॉय करत आहोत. आमचं सर्व काय आता झालेलं आहे खाऊन आणि आम्ही सर्व कचरा इकडेच चुलीमध्ये जाळून टाकलेला आहे आणि झाल्यानंतर हा विस्तव देखील आता विझवून देणार आहे. आम्ही सर्व जेवण वगैरे खाऊन आवरून सर्व निघालो आहे. मित्र मंडळी सर्व खुश झाले. आम्हाला जवळपास आता 6:30 वाजून गेले, अंधार व्हायला आला. असा डेंजर अशा रस्त्यावरून आम्ही वरती चढून गेलेलो आहे. तर हीच ती जागा होती जिथे आम्ही जेवण वगैरे बनवलं आणि ती धबधब्याची जागा. वरती चढून गेलेलो आहे. आमची गाडी देखील इकडे आहे, तुम्ही बघू शकतात. आमची गाडी इकडे उभी केली होती. नक्कीच तुम्हाला पावसाळ्यात येऊन हा जाल्या पाण्याचा धबधबा दाखवू. आता तर आम्ही दाखवू शकलो नाही, कोरडा धबधबा होता. आमचीच येऊन फजिती झाली, पण आम्ही फजिती न करता इथे जेवण बनवून खाण्याचा आनंद लुटला नदीच्या किनारी. खूप छान असं वाटलं इकडे, मस्त मजा आली. आणि आता आमची घरी जायची तयारी. चला तर मग बघू नेक्स्ट व्हिडिओला. तर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.